नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणाचा निकाल हा कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन असेल। याचिकेवर 21 जानेवारीला 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार। ओबीसी प्रभागातल्या निकालांवर कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे। 57 नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये ओबीसी प्रभागांचं भवितव्य अधांतरी आहे। आणि कोर्टात नेमकं काय घडलं तर नगरपरिषदा नगरपंचायती यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याला सुप्रीम कोर्टाने नकार दिला। निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच पार पडणार असं कोर्टाने सांगितलंय। 21 जानेवारीला 3 न्यायाधीशांच्या बेंच समोर पुढील सुनावणी होणार आहे। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या नगरपरिषदांचा निकाल कोर्टाच्या आदेशाचा अधीन असेल। जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक प्रक्रिया सुरू करता येणार आहे। मात्र 50%पेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये असं कोर्टाने स्पष्ट केलंय। आणि सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे नेमकं काय होणार आहे तेही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। नगर परिषद, नगर पंचायत, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 40 नगर परिषदा, 17 नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षणावर टांगती तलवार। 57 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून असेल। सुप्रीम कोर्टाने गेल्या वेळेप्रमाणे 50%वरील आरक्षण रद्द ठरवल्यास ओबीसी प्रभागातील सदस्यत्व रद्द होणार। तसं झालं तर ओबीसींचे आरक्षित मतदारसंघ कमी करून अतिरिक्त जागा खुल्या प्रवर्गासाठी मिळणार। 50%वरील आरक्षण रद्द झाल्यास ओबीसींसाठी आरक्षण प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार। बांठे आयोगाच्या अहवालाला आक्षेप घेतल्यामुळे त्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निकाल महत्त्वाचा ठरेल। अहवाल फेटाळला तर ट्रिपल टेस्ट पुन्हा करावी लागण्याची शक्यता। गेल्या वेळी ट्रिपल टेस्ट न झाल्यामुळे रिक्त सर्व जागांसाठी खुल्या प्रवर्गातून निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक जाहीर करावी लागेल। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 32 पैकी 17 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण कमी करावं लागेल। पंचायत समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा। 336 पैकी 83 पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण 50% आणण्यासाठी फेरनिश्चिती करावी लागणार। महापालिका निवडणूकही होणार, पण 29 पैकी 2 महापालिकांमध्ये ओबीसी आरक्षण मर्यादा 50% खाली आणावी लागणार। आरक्षण मर्यादा 50%वरती ओलांडलेल्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची फेररचना करून निवडणूक घ्यावी लागेल।